सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आहे गुरुवार, तर गुरुवारी हळदीचं मी लेपन करणार आहे। तर उंबरठ्याला आपण हळदीचं लेपन केल्याने आपल्याला कुठले फायदे होतात तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर हळदीचे लेपन करणं खूप शुभ मानलं जातं। तर मी एका प्लेटमध्ये थोडीशी हळद घेतली आणि त्याच्यामध्ये गंगाजल टाकलं। तुमच्याकडे गोमूत्र असलं तर तुम्ही गोमूत्र सुद्धा टाका, कारण माझ्याकडे गोमूत्र नव्हतं, संपलं होतं, म्हणून मी गंगाजल टाकलं आणि हळद घेतली आणि त्याच्यामध्ये पाण्याने मग ते भिजवलं। अशा प्रकारे मिश्रण तयार झाल्यानंतर आपण उंबरठा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आणि त्याच्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं। उंबरठ्याला हळदीचं लेपन करणं किंवा हळदीने रेषा ओढणे हे खूप शुभ मानलं जातं। ज्योतिषशास्त्रानुसार याचे अनेक फायदे आहेत। हळद ही शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं। उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने बाहेरील नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती किंवा वाईट दृष्टी घराच्या आतमध्ये प्रवेश करत नाही असं मानलं जातं। हळद माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने नकारात्मकता घरात प्रवेश करत नाही, आपल्या घरात सकारात्मकता राहते आणि सुख समृद्धी धनधान्य आकर्षित होते। जर तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं तर हा घराचा मुख्य ऊर्जेचं स्तोत्र मानलं जातं। हळदीच्या वापराने घरातील वास्तुदोष आणि ग्रहदोषाची तीव्रता कमी होण्यास आपल्याला मदत होते। हळदीच्या उग्र वासामुळे मुंग्या, छोटे छोटे कीटक, धुळीचे कण उंबरठ्यावरून आत येत नाहीत। हे नैसर्गिक पेस्ट कंट्रोलचे काम करते। घराच्या उंबरठ्यावर दररोज सकाळी हळद कुंकू लावल्याने घरात शुभ कार्य घडतात आणि आनंदी वातावरण राहते। दररोज सकाळी उंबरठा स्वच्छ पुसून त्यावर थोडे पाणी शिंपडून हळदीचे लेपन करणे अधिक फायदेशीर मानले जाते। आपल्याला हळदीचं लेपन करणं दररोज शक्य होत नाही, तर थोडंसं पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्ही बाहेर सड्यासारखं शिंपडू शकता किंवा उंबरठा त्या पाण्याने स्वच्छ पुसू शकता। तर असं केल्याने आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही। पौर्णिमा, गुरुवार किंवा अमावस्या, तर अशा प्रकारे ज्या दिवशी तुम्हाला उपवास असते त्या दिवशी तुम्ही हळदीचं लेपन अवश्य करा। तर अशा प्रकारे माझं हळदीचं लेपन करून झालेलं आहे आणि सुंदर छान मी अशी रांगोळी काढली, बाजूला माता लक्ष्मीचे पावलं काढलेत आणि तेलाचा दिवा लावला। हळदीचं लेपन केल्याने घरातील वातावरण खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा।